मध्ये अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि शेतकरी खूप नुकसान झालं आहे त्याच्याबद्दल. असा आहे विषय की ज्या प्रकारे आज आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा सेक्टरमध्ये ज्या प्रकारे ओला दुष्काळ आहे, अतिवृष्टी झाली आहे, हे सगळे बघून मन एकदम व्यथित आहे. आणि सरकार नावाची गोष्ट कुठं नाही. सरकार काय करत आहे, सरकार कुठं आहे, पंचनामे कुठे होत आहे, कोणाला काही माहीत नाही. जे मंत्री महोदय आहे ते ग्राउंड झिरोवर नाही. जे पालकमंत्री आहे ते कुठे गेले आहे माहीत नाही. मुख्यमंत्री साहेब जाहिरातमध्ये बिझी आहे. फक्त कॅबिनेटची मीटिंग हे ते मुंबईमध्ये बसून राजकारण करणारे हे मुख्यमंत्री आणि हे यांची टीम. ज्या प्रकारे हजारो हेक्टर भूमीचा नुकसान झालं आहे, सगळं फसल बर्बाद झाली. आमचे शेतकरी रडत आहे हो. शेतकरी जाणार कुठं? थोडक्या दिवसानंतर दिवाळी आहे. कशी दिवाळी साजरा करणार आम्ही? तर हे जे सरकार आहे, आम्ही मागणी करतोय की ताबडतोब पंचनामे करून लोकांना पैसे द्या आणि केंद्र सरकारला आम्ही निवेदन करतोय की 10-15 हजार कोटी रुपये तुम्ही ताबडतोब सँक्शन करा. जसा तुम्ही दुसऱ्या राज्यात असं काही झालं तर तुम्ही कसं करतात, तसंच तुम्ही आमच्या राज्यासाठी करा. आणि हे महाराष्ट्र म्हणजे हे लोकांना दिशा देणारे राज्य आहे. आज महाराष्ट्र संकटामध्ये आहे. आज मराठवाडा म्हणजे बीड, जालना, ज्या प्रकारे धाराशिव, छत्रपती संभाजी महाराज नगर, लातूर, नांदेड आज खूप वाईट परिस्थिती आहे आणि सरकार नावाची गोष्ट नाही. तर आम्ही ताबडतोब या सरकारला निवेदन करतोय की सगळं राजकारण बाजूला ठेवा. ताबडतोब आमच्या शेतकरीला मदत करा. आमचे नेते उद्धव ठाकरे साहेबांचा उद्या दौरा आहे मराठवाड्याचा. तुम्ही ताबडतोब मदत सँक्शन करा. आमची सरकार जेव्हा होती आम्ही ताबडतोब त्यांना मदत केली होती. सगळं कर्जमाफी हे सगळं केलं होतं ना. पण हा जे अहंकारी सरकार आहे फक्त भ्रष्टाचारमध्ये लिप्त आहे आणि व्यापाऱ्यांची सरकार आहे. हे लोकांची सरकार नाही. तर आम्हाला एकच आता आहे की सगळे राजकारण सोडून मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही भांडू. आम्ही एक दुसऱ्यांसोबत बसून महाराष्ट्राचे मराठवाड्याचे शेतकरीसाठी काय चांगलं करू शकतो याच्यावर विचार करायला पाहिजे. एकनाथ शिंदे मदतीच्या नावाखाली जे प्रचार अरे एकनाथ शिंदे रील मंत्री आहेत. पहिले अगोदर तुम्हाला माहिती आहे अश्विनी वैष्णव होते. आता महाराष्ट्राचे अश्विनी वैष्णव म्हणजे एकनाथ शिंदे. हेलिकॉप्टरतून निघतात, रील बनवतात, जाहिरात देतात, होर्डिंग बॅनर करतात. अरे मुंबईमध्ये बसून महाराष्ट्राचं राजकारण होणार नाही हो. तुम्हाला ग्राउंड झिरोवर जायला लागेल. तुम्हाला गावामध्ये जाऊन तुम्ही बघा ना आज गावाची स्थिती काय आहे. आज लोकांची स्थिती घरामध्ये काही नाही. 8 लोकांची मौत झाली आहे. हजारो हेक्टर भूमी बर्बाद झाली आहे. सगळं गोंधळ झाला आहे. सगळं पाऊस 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 म्हणजे असा पूर कधी कोणी बघितला नव्हता. ह्या स्थिती झाली आहे. आमच्या फक्त एकच डिमांड आहे, मांग आहे की ताबडतोब हे सरकारने लोकांची मदत केली पाहिजे. ओमप्रकाश निंबाळकर जे खासदार आहेत आम्हाला अभिमान आहे. आम्हाला अभिमान आहे. ओमप्रकाश निंबाळकर साहेबांनी ज्या प्रकारे लोकांची मदत केली आणि करत आहे निरंतर, सतत करत आहे. हे आमचे ठाकरे साहेबांचे खरंच जे जे किल्लेदार आहेत, जे आमचे शिवसैनिक आहेत, ते ओमराजे सारखे आहेत. आणि हे जे गद्दार सेना आहे, या जे भाजपची महायुतीचे लोक आहेत, ह्यांच्या काही घेणं-देणं नाही लोकांच्याशी. तर त्यासाठी आम्ही आमच्याकडे असे सैकड़ो ओमराजे लोकांमध्ये जाऊन ग्राउंड झिरोवर लोकांची मदत करत आहे. पंतप्रधान म्हणतात की स्वदेशी वापरा आणि ते महाराष्ट्राची सरकार टेस्लाचे प्रचार करत आहे. अरे बघा ना किती दुर्दैव आहे. आज महाराष्ट्राचे जे मंत्री आहे, परिवहन मंत्री स्वतः टेस्ला घेऊन फिरतो आहे आणि आमचे शेतकरी यांची आज हाल झाली आहे. हे खूप चुकीचं आहे. असं झाला नको पाहिजे. आणि आम्ही मांग करतोय केंद्र सरकारचे ताबडतोब पंतप्रधान आपण मदत करा. आपण स्वतः या महाराष्ट्राला आणि लोकांची भेटीगाठी करून लोकांना मदत द्या.